संसार माया हरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख कीर्तन रूपी सभे कीर्तन निवडलं भंग वैष्णव संत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा भंग आजच्या सभेला शोभेल रुचेल पचेल आणि बठाणकरांच्या डोक्यात शिरेल. झोपल्या का काय मावशांनो? बरं आज आपली पार्टी की नाही? पार्टी कळते का तुम्हाला? यांचं मतदान नाहीये का? आहे ना? तेच म्हणलं यांच्याशिवाय मतदान जिंकून येऊच शकत नाही कोणी, आहे की नाही? कारण खाल्लेल्या पोळीला जागणाऱ्या फक्त त्या आहेत, नाहीतर आपला स्वभावच आहे एकाचा चिवडा खायचा आणि दुसऱ्याला मतदान करायचं. माझा स्वभाव जरा रोखठोक बोलणारी मुलगी. बरं मी आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर माझं तोंड कसं आहे की नाही? माझं तोंड फटकळे, सहज तोंडातून खरं निघून जातं, पण त्या खऱ्याचं मरण शेवटी येतं. त्याच्यामुळे असं काही होऊ नये, त्याच्यामुळे अगोदरच तुमच्या सगळ्यांची माफी मागते, आहे की नाही? खऱ्या अर्थानं आज आपली परमार्थिक पार्टी आहे, म्हणून मला तरी असं वाटतं आपली पार्टी निवडून यायला पाहिजे. आणि आपली पार्टी निवडून यायची असेल तर तुम्ही जाग्या पाहिजेत, आहे की नाही? तर तुम्ही खुशाला झोपायचं ना, मी म्हणायचं झोपल्या काय, तुम्ही म्हणायचं हो. असं चालणार नाही. बऱ्याचदा मी प्रश्न 2 पद्धतीने विचारते. पहिल्यांदा विचारते झोपल्या नाही ना तुम्ही, तेव्हा त्या म्हणतात नाही ताई, आहे की नाही? त्यानंतर म्हणायचं झोपल्या ना तुम्ही, त्या म्हणतात हो ताई. आता एवढं जर कीर्तन डोक्यावरून जायचं म्हणल्यावर अवघड व्हायचं नाही का? ऐका हा, अगदी साधा सोपा सरळ संप्रदायातील निवडक अभंग. कारण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय फार मोलाचा म्हणण्यापेक्षा, गोड म्हणण्यापेक्षा, सुंदर म्हणण्यापेक्षा, अद्भुत नाही, अद्भुतच म्हणेल बरं. आता याच्या पलीकडे म्हणण्यापेक्षा नाही म्हणणार, अगदी सुंदर साजणारा रुचणारा गोड असा आणि संप्रदायामध्ये संसार करून जर परमार्थ करायचा असेल आणि परमार्थ करून जर संसार करायचा असेल तर विशेष पद्धत कुठली निवडावी हे सांगणारा आणि विशेष याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर परमार्थिक दृष्ट्या म्हणा किंवा सांसारिक दृष्ट्या म्हणा, सध्याच्या काळाचा विचार केला तर सध्याच्या काळामध्ये माय कळत नाही. म्हणून या संप्रदायाकरिता आणि संसाराकरिता जी विशेष लागणारी माय आहे, संसाराकरिता लागणारी माय म्हणजे आपली घरातली आई, परमार्थाकरिता लागणारी माय म्हणजे माझी आळंदीची ज्ञानाई आणि मुक्तीकरिता लागणारी माय म्हणजे माझी विठाई. या तिन्ही आयाचं गोड वर्णन याच्यामध्ये प्रतिपादन करतात. विठ्ठल पर्याय जायचा तो म्हणजे असा, जगत चालक ब्रह्मांड नाईक जगाचा नियंता परमपिता सत्यदिष्ट पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्मा सत्तेनं अखिल साधू संतांच्या आशीर्वादानं आणि याच्याही पुढे एक वाक्य बोलेल पहा. पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं दादा, पांडुरंग परमात्म्याच्या मार्गदर्शनानं. मार्गदर्शन कळतं का तुम्हाला? मार्गाचं दर्शन करून देणारा मित्र नाही बरं का. कारण मित्राचं मार्गदर्शन म्हणलं म्हणजे की ते मार्गदर्शन झेंडाच लावतं, त्याच्यामुळे ते मार्गदर्शन नाही. सप्ताह करण्याकरिता अनेक महाराजांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं, की नाही? गायक कुठले लावायचे, विशेष म्हणजे इथं काही कुठले दुसरे आणायची गरज नाहीये, की नाही? बरेच रती महारथी या गावामध्ये आहेत सुद्धा, आहे की नाही? अर्थात कोणाचं तरी सत्कार्य करायचं म्हटलं, धर्माचं कार्य करायचं म्हटलं की कोणाचं तरी मार्गदर्शन असावं लागतं माईबाप. आणि म्हणूनच मी असं म्हणेल की गावातल्या कोणाचं तरी मार्गदर्शन आहे, पण त्यांच्या मनामध्ये जे मार्गदर्शन करतात त्यांचं नाव पांडुरंग परमात्मा. याच्या पुढे सांगू आई, घरामधले सगळे पटापटा कामावरून घरातले भांडे घासून इथून गेल्याच्या नंतर झोपायला पुन्हा अंथरुणाची सोय करून, हे की नाही, या सगळ्या गोष्टी करून सुंदर साडी घालून आणि सुंदर मेकअप करून तुम्ही तुरु 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 इथं आला. कशा आले या? म्हणू नका भाकर भेटणार नाही उद्या. ऐका, मी म्हणलेली चालणार आहे कारण मी 2 तासाला निघून जाणार आहे. ऐकताय ना? अगदी सुंदर मेकअप करून आपण इथपर्यंत आलो, कारण याचं वर्णन संतांनी सुद्धा करावं. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. ऐका, अर्थात की मार्गदर्शन सगळ्यात अगोदर कोणाचं असेल तर ते पांडुरंग परमात्माचं. बरं, म्हणून सप्ताह झाल्याच्या नंतर कधीच म्हणायचं या पठ्ठ्यामुळे सप्ताह झाला, कधीच म्हणायचं नाही. कारण देणाराही तोच आहे आणि घेणारा सुद्धा तोच आहे.
म्हणून त्याच्या सत्तेनं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन त्याच्या मार्गदर्शनानं, हे की नाही, फार सुंदर आणि फार अद्भुत प्रकारचा हा गोड नाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, अखंड गावामध्ये साजणारा, रुचणारा, पचणारा आणि गोड अशा पद्धतीचा हा अखंड हरिनाम सप्ताह. याचं वर्णन करायचं म्हटलं तर मला वाटतं जुनं ते सोनं असं म्हटलं तर काही हरकणार नाहीये. जुने माणसं इथे बसलेले असतील. आणि बाबा, जुन्या काळामध्ये एक पिक्चर आला होता पहा, त्याचं नाव पुष्पा होतं. बघितलंय का नाही तुम्ही? हे की नाही? ऐका, एक सांगू का, विशेष एका गोष्टीचं वाटतं बरं का, की ते पुष्पा आलाही आणि गेला सुद्धा. पण ऐका, पहिल्या काळातले अनेक पिक्चर असे आहेत की जुन्या माणसांना जर विचारलं ना दादा कधी तुम्ही कुठला पिक्चर पाहिला होता का, मुखावरती त्यांच्या 2-3 पिक्चरचे नाव येणार पहा. त्यातला सगळ्यात ट्रेंडिंगला आलेला पिक्चर चिमणी पाखरू पाहिलेला आहे ना? जुन्या माणसांनी सगळ्यांनी पाहिलेलं असेल की पहिल्या काळातलं, म्हणजे जुनं ते सोनं असतं की नाही. आणि त्या जुन्या भाषेमध्ये जर तुमच्या सप्ताहाचं वर्णन करायचं असेल तर मी असं म्हणेन, विठ्ठल विठ्ठल सारी गारगोट हे कुठे, हे सर्वांचे घर स्वर्ग या पुढे फिका पडे, स्वर्ग या पुढे फिका पडे, है की नाही? स्वर्ग ऐका, प्लीज माझी विनंती, फक्त शांत बसा, हे की नाही, शांत बसा बरं. ऐका, अगदी साजणारा, रुचणारा आणि फार गोड आणि विशेष म्हणजे संप्रदायाची आठवण करून देणारा गोड असा सप्ताह आहे. 3ऱ्याच दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. आदरणीय आमचे जयराम बाबा भोसले यांच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या इच्छेनं, भगवंताच्या मार्गदर्शनानं, भगवंताच्या सत्तेनं चालत असलेला आणि विशेष म्हणजे तुमचं माझं दर्शन ज्यांच्यामुळे झालं असे असणारे आदरणीय आपल्याच गावचं भूषण असणारे अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे. एक सांगू का तुम्हाला, आता जरा मी सुरुवातीला सांगितलं आपली तोंड कसं आहे म्हणू नका, एकदा म्हटलं बस झालं आता, की नाही? किती वेळा नाव ठेवणार मला तुम्ही? ऐका हा, पण खरं सांगायचं म्हटलं तर काका, कायम घराजवळची बोर आंबट असते का? लागते, हे की नाही? पण चला ऐका, अगदी अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव, तुम्हाला रुचलं का? करू नये, कारण नाथबाबांनी सुद्धा सांगितलं ना, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, आणि मला पंढरीला नेलं ग. परमार्थ एकट्यानं कव करायचं नाही, शेजारच्याला पुढं घालायचं, नंतर आपण पाठीमागून यायचं, हे की नाही? चला ऐका, ते व्यवस्थित करून घ्या. तेवढं कीर्तन त्यांच्या नशिबात नसेल म्हणून कानावरून जाईल, पण नंतर डोक्यात घुसेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कीर्तनामध्ये बसा. विठ्ठल आदरणीय ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला, आदरणीय आमचे शरद बाबा असतील, दादांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. त्याचबरोबर आपल्याच गावचं भूषण असणारे ज्यांचा गोड कंठ आहे आणि विशेष ज्यांनी मागे चाल गायली, मी कायम सांगत असते बरं का दादा, की चाल पुढे म्हणणं एवढं सोपं नाही. वारं तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, वाळवट फिरतच असते की नाही. पण काय करावं गड्या, एक सांगू का, एक वेळ मांडूळ, बरं मांडूळ कळतं का तुम्हाला? अय बठान, मांडूळ कळतं का? त्याला दोन तोंड असतात पा. आताच्या लेकरांना समजणार नाही. मी तुम्हाला गळ्याची शपथ घेऊन सांगते, एक वाक्य सांगते, पा पटलं तर बरं. आता जर आपण आपल्या लेकरांना मराठी शाळेमध्ये नाही ठेवलं तर काही दिवस, आता इथं बसलेल्या प्रत्येकाचं लेकरू इंग्लिश शाळेमध्येच असणार याची खात्री देते मी तुम्हाला, हे की नाही? पण मी खरं सांगते गड्या, की इथून पुढच्या येणाऱ्या लेकरांना आपल्याला मोबाईल तर तेव्हा त्या लेकरांकडे राहत राहतील, मोबाईलचा काही विषय नाही, पण ज्या उजळण्या असतात ना, त्या उजळण्यामध्ये आपल्याला दाखवावं लागेल. याला टाळ म्हणतात. कशाला टाळ म्हणतात? याला टाळ म्हणतात, हे की नाही? पुढच्या काळामध्ये होऊ नये म्हणून करावी तातडी परमार्थाची. म्हणून लेकरांना नाही जास्त नका टाकू. 2 लेकर आहेत ना, 1 लेकरू परमार्थकरिता द्या माईबाप. 1 लेकरू जर तुम्ही परमार्थकरिता दिलं ना, तर निश्चित दुसऱ्या लेकराचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या परमार्थामध्ये, नाही का? त्या मांडवाला 2च तोंड असतात, पण कीर्तन करायला एवढे तोंड असतात बाबा, इतके तोंड असतात की ते काही सांगण्यासारखे सुद्धा नाही, आहे की नाही? आपला विषय असा चालला होता, ज्यांनी सुंदर अशी पाठीमागे चाल गायली. गंमत एकदा अशी झाली ती बघा, वाल्मिक दादा
की आम्ही दीदींसोबत कीर्तनाला जायचो पहिल्या काळामध्ये. आता त्याला भरपूर 7-8 वर्ष झाली. जेव्हा दीदींसोबत आम्ही कीर्तनाला गेलो ना, दीदींनी म्हणा पोरीनो व्हा ना पुढे चाल म्हणा. आणि जेव्हा आम्ही चाल म्हणायला पुढे गेलो, आमच्या सगळ्यांची भांडणं लागायची. कशामुळे? मी पुढं म्हणणार नाही. कशामुळे? मी पुढं म्हणणार नाही. एक दिवशी दीदीने आम्हाला असं झापलं, म्हणतात तुम्ही झापू नका, त्या गुरु होत्या, त्या काही करू शकतात आहे की नाही. दीदींनी आम्हाला एवढ्या बोलल्या आणि तेव्हा दीदींनी एक वाक्य सांगितलं, राजांनो अरे पुढे चाल म्हणणं सोपं आहे, कारण पुढचा म्हणणारा व्यक्ती कसंही म्हणू शकतो, मागे म्हणणारा त्याला तसंच म्हणावं लागतं. ज्यांनी सुंदर अशी पाठीमागे चाल गायली, आदरणीय आमचे याच गावचं भूषण असणारे आदरणीय देवडे बाबा असतील, बाबांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. त्याच बरोबर ज्यांनी सुंदर चाल गायली, कारण जसं बाईच्या घराची कळ कुठून कळते? अंगणावरून. गावाची कळ कुठून कळते? विठ्ठल विठ्ठल. माय बाप काय करता तुमच्या ते ABCD ला? इथं एका शब्दाचा अर्थ अनेक होऊ शकतात आहे की नाही. पण ऐका नाही, तू 20 म्हणला होता, मला ऐकायला आलं होतं, एवढे काही कानं गेलेले नाही बरं आहे की नाही. पण मला बघायचं होतं तुम्ही एवढ्या लवकर झोपलात की काय आहे की नाही. ऐका, मंदिर गावाची कळ मंदिरामधून असते. गावातलं मंदिर किती सुंदर, त्याच्यावरती गावाचं काय सुंदरत्व दिसत असतं. आणि सांगू तुम्हाला, कीर्तनाचं सुंदरत्व जर कशावर असेल ना, तर ती पहिली चाल. पहिली चाल जर बिचाऱ्यांना ठीकठाक गायली, तर मग म्हणायचं पुंडलिक वर द्या हरी विठ्ठल, नाहीतर मग म्हणायचं पुंडलिक वर द्या. शब्द तेच आहेत पण बदल आहे की नाही. ज्यांनी सुंदर रेखेव सुरेख सात्विक पवित्र ज्यांनी गात चालू आहेत. ऐका बरं, आमच्यासारखे ओरडणारे भरपूर आहेत दादा, आमच्यासारखे ओरडणारे भरपूर आहेत. पण ऐका, कंठातून आवाज फेकावा आणि तो आवाज सरळ इतरांच्या हृदयामध्ये जाऊन भिरावा, याच्याकरिता देवाची कृपा असावी लागते. आणि मला तर इथं आल्याच्या नंतर हे तुमच्याकडून अनुभवायला भेटलं बरं. आदरणीय ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली, आदरणीय बाबा आमचे काशीनाथ बाबा असतील, बाबांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. त्याचबरोबर आदरणीय आमचे चौधरी बाबा असतील, आदरणीय तुझं पहिल्या दिवशी कीर्तन झालं का? नाही का? अच्छा अच्छा. नाही, ते फोटो मध्ये ते दोघं सारखे दिसले म्हणून म्हटलं. पण ऐका, हा सुद्धा पुढच्या वर्षी सप्त्यात कीर्तन करणार ना? वा, त्यानं हो म्हणलं, हेच खूप मोठं आहे बरं, हेच खूप मोठं आहे. आदरणीय आमचा छोटासा बाळ असेल, त्याचबरोबर सर्वच गावातली भजी मंडळी असतील, आता ज्यांनी सुंदर अशी पंचपदी केली, आदरणीय आमचे अर्जुन बाबा असतील, आदरणीय आमचे विनेकरी बाबा असतील. आणि विशेष म्हणजे 2 चोपदार, एकाला डोकली लागली तर दुसरा आहेत. टेन्शन घ्यायचं काम नाही की नाही. आदरणीय झोपू नका, ते झोपले तर चालते, तुम्ही झोपू नका, आपली ओळख झाली आता आहे की नाही. आदरणीय दोन्ही बाबा असतील, बाबांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. त्याचबरोबर आमच्याच गोदावरीचा गोडवा ज्यांच्या बोटामध्ये उतरलेला आहे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, आदरणीय आमचे गोपाल दादा बोर्डे असतील, त्यांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. त्याचबरोबर आपल्याच गावातील एक विशेष व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे ज्यांच्या खूप मोठ्या महाराजांसोबत संपर्क आहे, आदरणीय आणि विशेष म्हणजे आमचा सुद्धा भरपूर दिवस झाला संपर्क आहे, पण दर्शनच होत नव्हतं. योगायोगानं आज दर्शन झालंय की नाही, चमत्कारच झाला मला असं वाटतं. आणि विशेष म्हणजे आज सुद्धा दर्शन होईल बाबा, अशी काही गॅरंटी नव्हती बरं. कारण की दादांनी दुसऱ्याच ताईंचं स्टेटस ठेवलं होतं, म्हटलं आज काही दादा हाती लागत नाहीत, पण देवाची कृपा झाली आणि चमत्कार झाला. आदरणीय आमचे वाल्मिक दादा असतील, दादांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. फार सुंदर वारकरी शक्ती आहे की नाही, वारकऱ्यांची काय शक्ती आहे त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा एकदा. आणि गेल्याच्या नंतर तसं वापस यायचं नाही, सबस्क्राईब करायचं आणि घंटीचं बटन दाबूनच मग वापस यायचं आहे की नाही. आदरणीय आमचे वाल्मिक दादा असतील, त्याचबरोबर माझा खराब आवाज तुमच्यापर्यंत अतिशय गोड करून पोहोचवणार आदरणीय आमच्या ऑपरेटिंग दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर ऑपरेटिंग केलेली नाही का, कारण एवढ्या दमट वातावरणामध्ये ह्याला म्हणतात वाळवटीत दिवा लावून. भले भले येतात, बऱ्याच जणांकडे भरपूर सामान असतं, पण कोणाचा आवाज कोणाला पत्ता लागत नसतो नाही का. एवढ्या सभा मंडपात सुद्धा फार सुंदर ज्यांनी सुंदर अशी ऑपरेटिंग केली आदरणीय दादा असतील. हा का? ऐका, आता मला एका गोष्टीचं अगोदर मला काय वाटलं अगोदर हे चिडवण्याकरिता सांगतायत,
पण नाव आहे का? उलट चांगली गोष्ट ही. जुनं ते सोनं मी सुरुवातीला सांगितलं जुने नाव इथं सुद्धा. बरं चला ऐका ना, हे गंमत कशी झाली माहितीये का? आधार कार्डावरचा फोटो कोणी दाखवत नाही. दाखवतं का आधार कार्डावरचा फोटो? असे तुम्ही डीपीला मार फोटो ठेवता, इंस्टावरती भरपूर चांगले चांगले एडिटिंग करून फोटो टाकतात, पण आधार कार्डावरचा फोटो कोणी म्हणजे खरं का लपवता तुम्ही? हा पण मोठा प्रश्न आहे. आदरणीय आमचे कोंडाजी दादा असतील त्याचबरोबर एक मिनिट आता हसू नका कोणी. आदरणीय दादा असतील त्याचबरोबर अनावधानाने एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. माझ्या पुढे बसलेली सर्वच वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानानं वृद्ध असणारी, कारण मला तरी असं वाटतं जेवढं माझं वय नाही माईबाप तेवढी यांची सगळ्यांची साधना आहे की नाही. म्हणून सर्वच वयानं श्रेष्ठ असणारे सर्वच मंडळींना मी प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे फार गोड उपदेश करतात. ऐका, सप्ताह फक्त खाण्याकरिता नसतो. माझं बोलणं आहे का? शब्द तुम्हाला जरा लागणारे, टोचणारे, हृदयाला थोडेसे टोचते तुम्हाला, पण ते सत्य आहे माईबाप, आहे की नाही? आणि सत्यमेव जयते. सत्य कधीही खरं असतं. म्हणून मी कायम सांगते पहा, सप्ताह फक्त खाण्याकरिता नसतो. खाण्याकरिता असतो पण फक्त म्हणले बरं, मराठी मधला एक एक शब्द मोलाचा, एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आता हा शब्द किती सोपा आहे, पण आता हा शब्द सुद्धा फार महत्वाचा आहे. पण ऐका, हा फक्त भोजनाकरिता सप्ताह नसतो आणि फक्त भजनाकरिता सुद्धा सप्ताह नसतो, तर सप्ताह याच्याकरिता असतो की मागे झाले पाहू नका, पुढे झाली माहित तुका. तुकोबराय काय सांगतात? अरे बाबांनो, पाठीमागे काय झाले पाहू नका तुम्ही, कारण पाठीमागे संसार केला, पाठीमागे अनेक अनेक माणसाच्या अनेक व्यापातून माणूस वरती आलेला आहे. पण आता तरी पुढे हाचे उपदेश. ऐकता ना तुम्ही कीर्तन माझं? ऐका, हा आता तरी पुढे हाचे उपदेश. मागं जे झाले ते पाहू नका, पण पुढचं जे पाऊल तुम्ही टाकणार आहेत ना ते व्यवस्थित टाका. कारण सध्याच्या काळामधलं एक एक पाऊल फार महत्वाचं, फार महत्वाचं. एखाद्या व्यक्तीने एखादं पाऊल जर मायबाप उचललं ना, मग ते घराकरिता असू द्या, परिवाराकरिता असू द्या, संप्रदायाकरिता असू द्या, जातीकरिता असू द्या, नाही तर धर्माकरिता असू द्या. जातीकरिता हा शब्द मी जरा वजा करते. माझं बोलणं समजतंय? हा शब्द मी मी ठरवून घेतला होता, पण आता ठरवून वजा करते. घेणंही गरजेचं होतं आणि काढणंही गरजेचं आहे. तुम्ही पेपर जर दिले असतील तर त्याच्यामध्ये असतं बा चुकी बरोबर. तुम्ही शाळेत गेलेले आहेत का फक्त पाट्या फोडल्या आणि पेन्सिल खाल्ल्या? एक म्हातारी माझ्याकडे आली बरं, आताच थोड्या दिवसापूर्वीचा प्रसंग आहे. कीर्तन झालं आणि म्हातारी माझ्याकडे आली. बाबा खुशाल म्हातारी म्हणते, ताई तेव्हा जर गळ्या शपथ, मी नाही म्हणत बरं, ती म्हणते गळ्या शपथ घेऊन सांगते म्हणे, ताई तेव्हा जर घेळ भांडे खेळले नसते तर आता माझ्याकडे एक डबडा असत. आहे का? मोबाईल मुळे एवढी माणसं वेडी झाली माईबाप. एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते पा, जीवनामध्ये सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या जगामध्ये माणूस बिझी नाहीये बरं का. मला काय सांगायचं ऐका, हा माणूस बिझी नाही, पण मोबाईल त्यांना बिझी. बोला, आमच्या सगट, फक्त तुम्ही नाही, सगळेच, ठीक आहे नाही. ज्यांच्याकडे मोबाईल येते, जवळ माणसं बसलेले असतात पण त्याला काही देणं घेणं नसतं. ते काय बोलतय, काय करतय, आहे की नाही. विशेष म्हणजे जास्त सांगण्याची गरज नाही, कितीही लांबून पाहुणा येऊ द्या, सगळ्यात अगोदर ते पाणी नाही मागणार. काय मागणार? चार्जर मागणार आहे. मोबाईल त्याच्याकडे असतो, हे की नाही. ऐका, अशी वाईट परिस्थिती सध्याच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. मग तुकोबरांनी मायबाप आतापर्यंत केलं ना, बस आतापर्यंत केलं ना, मग इथून पुढे तरी करू नका. इथून पुढे तरी काहीतरी करा. म्हणून वर्षातून 8 दिवस ती खऱ्या अर्थानं आपल्याला सांगण्याकरिता हे 8 दिवस असतात. आणि याच्यातले 2 दिवस तुमच्या हातातून निघून गेलेत, राहिले 5 दिवस. आता हा 3रा दिवस सुद्धा अगदी काही काळामध्ये निघून जाणार आहे. मग या 5 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे.
आणि उपदेश तर इतका गोड करतात, इतका अनमोल करतात की जगतामध्ये सध्याच्या काळामध्ये विचार केला तर माणूस सगळे माणसाकडे फक्त सुखी नाहीये. मग ते सुख पाहिजे असेल तर नेमकं माणसानं काय करावं हा गोड आणि अनमोल उपदेश याच्यामध्ये केला जातो बरं. कारण माणसांना वाटतं सुखी राहणं म्हणजे संसार करणं, संसार करणं म्हणजे वित्त कमवणं, आणि वित्त कमवणं म्हणजे बोला वित्त कळतं का? पैसा. सुखी राहणं म्हणजे संसार करणं, आणि संसार जर करायचा असेल तर वित्त लागतच ना. वित्ताशिवाय संसार होणार नाही. कारण भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का कोणता करू देवा, भक्ती करू का कोणता करू, काय करू, सांगा भक्ती करू का ऐका ऐका ऐका. संसार करायचं म्हणलं तर वित्त कमवावंच लागतं. पोट भरायचं असेल तर पैसा कमवावाच लागतो. एका वेड्यानं मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही म्हणता मेल्याच्या नंतर रुपये माणूस वर नेत नाही, तुमच्या तिकडे मरतात ना म्हणतात, हे महत्वाचं आहे. तर माणसंच मरत नसली तर मग काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे की नाही. एक पोरगा असत म्हणलं नाही मरतच नाही म्हणलं, मग काय होतं म्हणलं, ते म्हणे मारतो म्हणे आमच्या तिकडे. म्हणलं बर, असे पण बरीच लेकर पाहायला भेट. पण ऐका ना, काही म्हणा बरं, बाकीचा सगळा विषय जाऊ द्या, पण मला तुमच्या गावातली लेकरं फार आवडली. का आवडली त्याचं एकच कारण आहे बरं. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळी, ही गोष्ट माझ्या मनाला फार भावली बरं. याच्यामुळे लेकरांकरिता जोरदार टाळी वाजली. प्रत्येकाच्या गळ्यात आई याचा पण आहे, त्याचा पण आहे, तुझ्या नाहीये, मग आता उद्या घालणार ना 100%. माझी शपथ. वा वा वा, नाही नाही घालणार, तो घालणार. वा, पुढे बसलास ना माळ घालायची. तुझ्या आहे का? वा, तुझ्या नाही का? दाखव. नाही का? मग उद्या घालणार ना नक्की. खोटं बोलायचं नाही बरं. इथं देव बाप्पा आहे की नाही. ऐका, काही नाही हो, सप्ताह किती केले, सप्त्यान किती खाल्ले, किती वाट्या लावली, याला अजिबात महत्व नाही. सप्त्यामधून 5 दादा तुमच्या नाही, तिकडे विरुद्ध पार्टी बसलेली आहे की नाही, तिकडे जायला नका. तरुणांच्या गळ्यामध्ये एक सांगू का, गळ्याची शपथ घेऊन सांगते, खोटं बोलणार नाही. नारदाची गादी आहे. कीर्तनकाराला किती पाकिट दिलं याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नसतं बरं. नाही खरं सांगते का, त्याला कीर्तन करेपर्यंत हे आठवत नाही, गाडीमध्ये बसेपर्यंत हे आठवत नाही. त्याला आठवतं कधी पेट्रोल पंपावर गेल्यावर. माझी सत्य परिस्थिती बरं. पण ऐका, कीर्तन करत असताना कीर्तनकारानं फक्त एखाद्या तरुणाच्या गळ्यात माळ पाहू द्यावं, तेवढा आनंद त्याला देव भेटल्यावर सुद्धा होत नाही. हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण सध्याच्या काळामध्ये तरुणाच्या गळ्यामध्ये माळ असणं फार महत्वाचं आहे. इतकं महत्वाचं, इतकं महत्वाचं, इतकं महत्वाचं, इतकं महत्वाचं. ज्या दिवशी आपल्या भारतातले तरुण, आपल्या महाराष्ट्रातले तरुण मायबाप माळ घालतात ना गळ्यात, त्या दिवसापासून एकाही मुलीच्या आबरूशी खेळण्याचा संबंध येत. तुम्ही म्हणाल ताई माळीचा आणि त्याचा काय संबंध. आता आपण सर्वजण शेतकरी माणसं आहेत, आपण काही घे बॅग निघ नाहीये, जॉबवाले नाहीत ना, आपण शेतकरी आहे की नाही. आणि शेतीला आपण बरेच जोडधंदा करत असतो. मग इथे बरेच माणसं असेही असतील की ते शेळ्यांचा वगैरे धंदा करत असतील. शेळी कळते का नसेल कळत, पाठीमागे एकदा वळून पाहू नका, आहे की नाही. ऐकताय ना तुम्ही, मला काय सांगायचंय. त्या शेळीला जन्मलेला आपण या इकडे काय म्हणतात, बोकड म्हणतात का काय म्हणतात,
बोकडच म्हणतात ना. ऐका बोकडे ऐका हा, ते जे बोकड असतं ना माई बाप, ऐका हे फार आता हे जुन्या माणसांना समजेल फार तर फार. बाबा आपल्याकडे म्हटलं जातं पहा, त्या बोकडासोबत जन्मलेली जी पाट असते त्याची बहीण असते, सख्खी बहीण, जन्मलेल्या जुडवा लेकरं दोघे जण सोबत जन्मलेली, एका क्षणामध्ये जन्मलेली, एका हिच्या गर्भामधून दोन लेकरं बाहेर पडावी, एक पाट आणि एक दुसरं बोकड. 3 दिवसानंतर त्या बोकडाची नजर वाईट, हे सत्य आहे का नाही? 3च दिवसानंतर त्या बोकडाची जी नजर असते ती बहिणीसाठी चांगली राहत नाही, आणि तुम्ही ते खाता माय बाप, कितपत चांगले. आणि जे खाल्लं तेच माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या विचारामध्ये येतं. कारण युक्त आहार विहार आपला परमार्थ पहिल्यापासून सांगतोय की नाही. मग जेवढा आहार चांगला असेल तेवढा माणसाची बुद्धी चांगली होते. काय वाईट परिस्थिती निर्माण झाली. 3.5 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार म्हटल्यावर ना डोक्यात मुंग्या येतात डायरेक्ट. काय त्या लेकराला काय कळतंय, काय काम असतो, काय वाचना असते, काही मिळणी आहे. पण हे सत्य, हे सगळं जर परिस्थिती बदलायची असेल तर एकच आपल्याकडे पर्याय आहे, ते म्हणजे आपल्या लेकरांना योग्य संस्कार, आणि दुसरं म्हणजे आपल्या लेकरांना परमार्थाची ओढ. कारण ज्या लेकराच्या मनामध्ये परमार्थाविषयी ओढ आहे ते लेकरू कधीच वाया जात नाही माई बाप. हे आपल्या संप्रदायानं दिलेलं खऱ्या अर्थानं धन आहे आपल्याकडे, नाही का. पण चला ऐका, आणि विशेष म्हणजे या सगळ्या लेकरांच्या गळ्यात माळी पाहिल्या, आनंद वाटला. आता पाकिट नाही द्यावं लागणार आहे तसं, कारण यांच्या माळी काही विकून नाही जाऊ शकत मी गावापर्यंत, हे की नाही. पण चला एक विनोदाचा भाग सोडा, पण खऱ्या अर्थाने ही आपल्या गावाची श्रीमंती आहे, ही येणारा भविष्य चांगलं घडावं म्हणून याच्याकरिता परमार्थ करा. बदलायचंय काहीतरी, मग गंमत अशी व्हावी. हे सगळं जगद्गुरु तुकोबरे का भंडारा डोंगरावरती बसून चिंतन करत होते बरं. सकाळी उठावं, काकडा करावं, स्नान करावं, आणि सगळं केल्याच्या नंतर ते जगद्गुरु तुकोबरेंनी भंडारा डोंगरावरती जावं, आणि भंडारा डोंगरावरती गेल्याच्या नंतर सुंदर भजन करावं, आणि भगवंतासोबत सुंदर चिंतन करायला लागावं. पण गंमत अशी होते बरं, मला एक गोष्ट कळत नाही. पहा, बरेच माणसं पाहतात तिकडे उभारून कीर्तन ऐकताय. तुम्ही कशाला पाहतायत? मी आहे नाही तर पाहायला, त्याच्यामुळे देवानं मला उभं केलेलं आहे की नाही. बऱ्याच माणसांची सवय असते पहा, ते कीर्तनात मंडपात कधी येत नाहीत बाबा, लपून कीर्तन ऐकतात. पण ऐका, तेवढं का होईना ऐकतात, हे फार महत्वाचं आहे की नाही. आता त्या दिवशी कीर्तन झालं बार्शीला, गावाचं नाव सांगणार नाही कारण तुम्ही तिथं फोन करता, पण ही सत्य घटना आहे बरं. माझं खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला नंबर देते त्या महाराजांचा, तुम्ही त्यांना विचारा. नाव पण सांगते, अंकुश महाराज काळे, यांना फोन करायचा. सहज बोलून गेले बाबा. काही माणसं लपून कीर्तन ऐकतात, आणि तिथं कीर्तन संपल्याच्या नंतर ती ज्या पार्टीने माझं कीर्तन घेतलं होतं ती हसत होती बरं. मी विचारलं, म्हणलं कीर्तन संपल्यापासून तुम्ही हसताय का? तेव्हा म्हणे, ताई घसघस घिसा ऊपर डाला पाणी, और मेरे मन की बात तुमने जानी. म्हणलं रे बाप, म्हणलं काय झालं नेमकं? म्हणलं का म्हणे काय सांगाव ताई, आओ मंडपाच्या पाठीमागून आमची दुसरी पार्टी कीर्तन ऐकत होती. म्हणलं आता हे काही मला माहित नव्हतं, त्याच्यामुळे इथं जर तसं काही असेल तर माफ करा बरं, आपल्याला काही याच्याशी देणं घेणं नाही. पण ऐका, असंच लपून व्यक्ती ऐकत होता. जवळच झाड होतं, झाडाच्या पलीकडे एक व्यक्ती होता. ऐका बरं, तो व्यक्ती साधा सुद्धा नव्हता बाबा. तर रामभाऊ महाराज आपले आहेत ना, राऊत बाबा, गाथामूर्ती बाबा, आपल्या संप्रदायाचं वैभव आहे माई बाप. ते बाबांच्या मुखातलं एक वाक्य किंवा एक शब्द आहे. बाबा म्हणतात तो व्यक्ती साधा सुद्धा नव्हता, तर तो व्यक्ती चाबरा होता. ए बठान, चाबरा कळतं का तुम्हाला? नाही, तुम्हाला कळलं नाही याचा अर्थ तुम्ही नाही. ज्याला ज्याला कळलं ते ऐका. निरंतर संसार करणारा व्यक्ती तिथे पोहोचला, आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर लपून ऐकणारा व्यक्ती आता समोर गेला, आणि समोर गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबर हलवलं, तुकोबर उठा म्हणे. म्हणे काय झालं? उठा. तुकोबरांनी अलगत उठावं, आणि तुकोबरांनी म्हणावं, बाबा मला उठवलं ना, मग आता माझ्या आसनावरती बस. याला दया म्हणतात, याला कृपा म्हणतात बरं. संत तोची जाणं जई जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा लोभ अहंता नये म्हणा जगी, विरक्त तोची जाणं. ही संतांची भाषा आहे, संतांना ओळखण्याची ही टॅक्ट आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबरांनी उठावं, जगद्गुरु तुकोबरांनी म्हणावं, बाबा बसा इथे. स्वतःच्या आसनावरती त्या लेकराला जागा द्यावी, आणि त्या लेकराला जागा, लेकरूच म्हणेल बरं मी, भले तू फार मोठा होता पण तू जगद्गुरु तुकोबरांचा लेकरू होता. म्हणे बाबा बसा. बसल्याच्या नंतर
आता बसायला जागा दिल्यावर त्यांना गपचूप बसायला पाहिजे की नाही बाबा? अजिबात नाही. बोलून चालूनच तो सांसारिक व्यक्ती होता ना, तो गपचूप बसला नाही. जगद्गुरु तुकोबांचं सुंदर चिंतन चालू होतं. देवा, अरे आम्ही तुझ्याकरिता संसार सोडला, तू आमच्याकरिता का सोडला? कारण वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा. वैकुंठ सोडला देवाने कोणाकरिता? संतांकरिता. मग जगद्गुरु तुकोबा देवाला प्रश्न विचारत होते, अरे आम्ही तुझ्याकरिता संसार सोडला, पण तू आमच्याकरिता का संसार सोडला? हे सगळं चिंतन त्या वेड्यानं ऐकलं होतं. तू म्हणलं का हो तुकोबा रे? म्हणे तुम्ही जरा, आता ती म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये नाही, हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती नाही का, पण तो व्यक्ती म्हणला, म्हणे तुकोबा रे तुम्ही वेडेच म्हणे काय झालं तुकोबा रे? अहो खुशाल म्हणता तुम्ही संसार सोडा. कारण तुकोबा रे आपल्याला सांगत होते ना, काय सांगितलं हो तुकोबांनी? पण एक सांगू का? एक वाक्य विचारते बरं, 2 वाक्य सांगते. काय सांगितलं हो तुकोबांनी आणि काय नाही सांगितलं हो तुकोबांनी? समजते तुम्हाला यातला फरक? काय नाही सांगितलं, जेवण्यापासून तर मरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता तुम्ही म्हणाल मरण्यापासून का, म्हणजे मरण कधी येणार हे सुद्धा संतांनी लिहून ठेवलं. सगळं सांगायला गुत्त घेतलेलं नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, हे की नाही? नाहीतर अनेक पुरावे देऊन आपल्याला संतांनी सांगितलेले, नाग दिसलं नाही तर मग कधी मरण आहे, भोवाई दिसलं नाही तर मग कधी मरण आहे, डोळे लावल्याच्या नंतर इथे जो चक्र येतं ते दिसलं नाही तर कधी मरण, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मरणापर्यंत सांगितलं, हे की नाही? खऱ्या अर्थानं इतकं सांगितलं, इतकं सांगितलं, इतकं सांगितलं, सगळं डोक्यावरून गेलं, पण सांगितलं हे महत्वाचं. बठाण जांभळे देऊ नका तुम्ही, ऐकताय ना तुम्ही? तुम्ही हसण्याच्या उद्देशाने हसाल तर मला वाटतं तरी आज तुमचा मूड ऑफ होणार आहे की नाही? पण तसं मध्ये मध्ये थोडं हसवत राहते मी तुम्हाला झोपू देत नाही, टेन्शन घेऊ नका. पण ऐका, काय नाही सांगितलं पण सगळं काही जगद्गुरु तुकोबाने सांगितलं नाही. ते जगद्गुरु तुकोबा म्हणतात सोडीला संसार. तुकोबा अहो आम्हाला काय म्हणता म्हणे सोडीला संसार? आम्हाला एक गोष्ट सांगा म्हणे, अहो तुम्हाला संसार जमला नाही. ऐका बरं किती क्रूर आहे, ही किती क्रूर पद्धत झाली संतांसोबत वागण्याची. ऐकता ना तुम्ही बाबा? मला एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते, टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं की जगाकरिता अवघ आयुष्य त्या संतांनी घातलं बिचारींनी. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. इतकं जगवून सुद्धा शेवटी संतांच्या वाट्याला काय आलं? जगद्गुरु तुकोबांनी जगाकरिता इतकं केलं, पण शेवटी जगद्गुरु तुकोबाच्या अंगावरती उकळतं पाणी टाकण्यात आलं. तुकोबाने देवाला आवाज दिला, धावरे केशवा माय बापा. जगद्गुरु तुकोबांना बदा बदा मारला माय बाप, पण इतकी दया अंतकरणामध्ये होती, ज्या व्यक्तीनं मारलं त्यांच्या हातपाय तोपायला जगद्गुरु तुकोबा गेले. अहो ज्या व्यक्तीनं गाथा बुडवायला सांगितला त्याच्याकरिता जगद्गुरु तुकोबांनी गोड पत्र लिहिलं, आणि एक त्या गोड पत्रामधलं एकच ओळ त्या रामेश्वर भट्टांनी वाचली. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि एका शब्दामध्ये एवढी एक ओळ वाचली तर अंगाचा दाह शांत झाला. इतकी ताकद त्या जगद्गुरु तुकोबाच्या अभंगामध्ये आणि त्या जगद्गुरु तुकोबाच्या शब्दांमध्ये होती. सामान्य नव्हते जगद्गुरु तुकोबा. बरेच नमुने असे असतात, बठाण मधले सोडून गेवरायचे धरून, हो ना, बरेच उठतात तर म्हणतात तो ताई, आणि त्याचं घर गळत होतं बाबा.
आणि याचं उत्तर गिरगावकर बाबा फार ठोक पद्धतीने देतात. आता कसं आहे माहितीये का, ते मोठाली माणसं ते बोलू शकतात, ते बोलले की माणसं हसतात आणि आम्ही बोललो की मग माणसांना राग येतो. त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं आहे की नाही. मग गिरगावकर बाबा म्हणतात तुझ्या घराला हार लाव, काय क्रॉस जाऊ नका, कीर्तनात बसा. तुमच्या मनात आलं मी तुम्हाला असं म्हणे लागलं नका लावू, की नाही, कशाला लावता, हार कष्टानं उभा केलंय, की नाही. पण ऐका ना माई बाप, अरे भक्ती करिता घर सुद्धा जाळून टाकलं, महल सुद्धा जाळून टाकलं. नाव त्यांचं मीराबाई आहे. कारण बापानं सांगितलं मीरा एकतर महल सोड नाहीतर कृष्ण सोड. मीराबाईनं सांगितलं राणाजी तेरे महल में आगलगी, राणाजी तेरे महल में आगलगी. ए राणा, तुझ्या महलाला आग लाव म्हणे, मला ते घर नकोय. पण आपले माणसं म्हणतात काय आमचा बंगला आहे, काय आमची शेती आहे, काय आमचे पुत्र आहेत, काय आमचे मित्र आहेत, हे की नाही, असं म्हणतो ना आपण. पण ऐका, नाथबाबांनी एका शब्दात क्रांती केली. ते म्हणतात ना शांतीत क्रांती आपण म्हणतो ना, एकच शब्द विचारला, फक्त एकच. नाथबाबा म्हणतात काय उत्तर देसी, अरे मुडा म्हणतात ना. मूड म्हणजे कळतं का. बाबांनी सांगितलं, बरं झालं बाबापाशी माईक नव्हता, है की नाही. बाबांनी सांगितलं पा, अरे काय उत्तर देसी अरे मुडा, है की नाही. सहज म्हणावं, कारण तू काया सोदा तुझे अपने वतन पे जाना है, काया बाप कहे बेटा मेरा, माँ कहे बेटा मेरा, बाप का न माँ का, ये तो जन्म देने का नाता है. धोंड्याचा महिना आलाय आता, त्याच्यामुळे आठवण करून देते. लक्षात नसेल तर तयारीला लागा. माझ्याकडे एकच आहे, पाहू नका. ऐकताय ना तुम्ही. तुम्हाला याचा करंट लवकर लागलंच नाही, लागेल ते युट्यूबला पाहिल्यावर लागेल, हे की नाही. ऐका, आणि जावयात फार आपला जीव असतो. पण ऐका, सास कहे जमाई मेरा, ससुर कहे जमाई मेरा है, न सास न ससुर, ये तो बेटी देने का नाता है, तू काया नगर तुझे अपने वतन में जाना है, काया नगर सोदा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू ना पण एक दिवशी उड जाएगा एक दिन पंछी. तुमचं नाही सांगत, हा हे उड जाएगा एक दिन पंछी, आहे की नाही. जे म्हणतात ते सुद्धा जाणार आहेत, जे म्हणत नाही ते सुद्धा जाणार आहेत. मग का करता संसार. पण त्या वेड्यानं विचारलं, तू बरं तुम्हाला संसार जमला नाही म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय संसार सोडा. तू बरं म्हणतात राजा मला कसा संसार जमला नाही. फार मुलाची गोष्ट सांगते, ऐका बरं बाबा. तुको बराया, अहो तुमचे बंधू जेव्हा संसार सोडून गेले, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, पण तुको बरायचे एक बंधू संसार सोडून निघून गेले माई बाप. आणि जेव्हा निघून गेले, आता पहा इथं काकडा करणारे भरपूर मंडळी बसलेली असतील. पहाटे आपण काकडा करतो, पण प्रॉब्लेम असा होतो पहा, त्या काकड्यात म्हणणारे झोपीत असतात. त्याच्यामुळे तो अभंग नेमकं तुको बरायचा बंधूचा आहे का तुको बरायचा हे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही की नाही. पण जे हाडाचे वार करीत त्यांच्या लक्षात येईल पहा. तुकोबऱ्यांच्या बंधूंचे काही अभंग आपण काकड्यामध्ये घेतो पहा. ऐका, हा ते बंधू जेव्हा संसार सोडून निघून चालले होते तेव्हा एक वचन दिलं तुकोबऱ्यांनी, बाळा तू जा
तुझ्या पाठीमागे तुझा संसार करण्याची जबाबदारी माझी. तुकोबाराया अहो बंधूला वचन दिलं त्याचा संसार तर केलाच नाही म्हणे धड, पण स्वतःचा संसार तरी कुठं तुम्हाला जमलाय म्हणे. काय झालं माझ्या संसाराला? तुकोबाराया अहो या देवाकरिता तुम्ही एवढ्या निष्ठुर झाला. किती निष्ठुर झाला हो. स्त्री मेली, पत्नी मेली, तरी सुद्धा तुकोबाराय काय म्हटले? बरे झाले देवा निघाले दिवा. याला निष्ठुर म्हणतात, याला वैराग्यवंत म्हणतात. प्राप्त होत पण तरी सुद्धा जगाकरिता दान दिले याला तुकोबाराय म्हणतात. ऐका ना, एक सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारते. बठाणकर मागे बसलेले सर्व टोपीवाले, फेट्यावाले, गंधावाले, मिशावाले जागेत ना? बाबा तुम्ही माग पाहू नका, मी आई येते. बाबा ऐका, मला खरं खरं एक उत्तर द्या बरं. पप्प्याच्या महिन्यात किती जरी त्रास दिला तरी असं वाटतं का ती मराव म्हणून? हसू नका, एक मिनिट थांबा. वाटतं का बाबा? इमानदारीने खरं खरं सांगा. मी तुमच्या नातीसारखी, माझी खोटी शपथ घेऊ नका. पुढचे कीर्तन करू द्या मला आनंदाने. नाही वाटत? कितीही त्रास होऊ द्या, ऐका, कितीही त्रास होऊ द्या, पण शेवटच्या क्षणापर्यंत आपला जो जन्माचा जोडीदार मरावं असं वाटत नाही. पहा तुकोबाराया, पण तरी सुद्धा जगाकरिता तुम्ही निष्ठुर झाला. पत्नी गेली तरी तुम्ही काय म्हटल्या? बरे झाले देवा निघाले दे. बरे या दुष्काळी पिढा गेली. बर तुकोबाराया, पत्नी गेली साहजिक आहे, पत्नीचं जाऊ द्या, पण जे तुमच्यापासून जन्माला आली, तुमच्या पोटचे गोळे म्हणजे तुमची लेकरं आहेत, ती सुद्धा सध्याच्या काळामध्ये सध्या अन्न करतात, ते तिकडे तरच म्हणे. बरं जाऊ द्या म्हणे, मुलाचंही जाऊ द्या. काय मुलं घर बांधतील, माडी बांधतील आणि त्यात आपल्याला ठेवतील की नाही, हा फार मोठा प्रश्न आहे की नाही. मुलं एकदा काही त्यांच्या संसाराला लागली की ते त्यांचा संसार करतात. मुलाचंही जाऊ द्या, पण तुकोबाराय जी तुम्हाला आहे ती तरी नीट बोलती का? बोलती का नाही? म्हणू नका. अहो जी आवली माता, जी जिजाई जिचं नाव आहे जिजा, ती तरी तुम्हाला चांगलं बोलते का? म्हणे काय झालं? बऱ्याचदा तुम्हाला एक सांगू का, तुमची निंदा किती होते हे तुम्हाला माहित नसतं, त्यांच्या मैत्रिणींना माहित असतं. तुम्हाला तुमची पप्प्याची माय नेमकं काय काय म्हणते हे तुम्हाला माहित नसतं, हे तिकडं माहित असतं. आणि हे तुकोबारायांचा आज खुलासा झाला. तुकोबारायांना तो व्यक्ती सांगू लागला म्हणे तुमची जिजाव, तुम्ही जिला फार आवडीनं आवली म्हणतात, ती काय म्हणते माहितीये का? म्हणे काय म्हणते? किंवा तो व्यक्ती सांगू लागला तुमची पत्नी म्हणते म्हणे, आई बापे माझे बरे नाही, आई बापे माझे बरे नाही, पदरी बांधले भिकाच्या, पदरी बांधले भिकाच्या, पुस्तकाची विना अन्नल धनतारा, पुस्तकाची विना अन्नल धनतारा, तुकोबाची कानाने सांगे लोकांची, जाता पंढरी वीणा, जाता पंढरी माझ्या चौघी बहिणी नांदती सुखानी, माझी कर्मरेषा ऐसी काय म्हणते म्हणे, आई बापे माझे बरे नाही केले आणि पदरी बांधिले भिकाऱ्याचा. कोण म्हणतंय? म्हणे तुमची पत्नी म्हणते. तुकोबाराय म्हणतात राजा, अरे तू मला तो संसार सांगतोय जो मी कधी केलाच नाही. म्हणे तुम्ही संसार केला नाही? म्हणे केला ना, संसार केला म्हणे आम्ही, पण मग आताच तर म्हणलं हा संसार केला नाही, मग दुसरा संसार कुठला केला? तुकोबाराय म्हणले सगळं इथं भेटणार नाही, तुला जरा चक्रा घालावं लागतील, कारण पहिल्यांदाच रिझल्ट भेटणं एवढं काही सोपं नाही म्हणे, कोर्टाच्या चक्र घालावच लागतात म्हणे, तुला इथं भेटणार नाही म्हणे. मग काय करावं लागेल म्हणे, आता तुला आळंदीच्या कोर्टामध्ये जावं लागेल. आळंदीमध्ये गेले आणि ज्ञानोबरायांच्या समाधी समोर बसले, घडलेला सगळा वृत्तांत ज्ञानोबरायांना जेव्हा सांगितलं ना माई बाप,
तेव्हा ज्ञानोबरांचं उत्तर इतकं गोड आलं बरं. ऐका, ज्या ज्ञानोबरांनी कधी संसाराचं नाव सुद्धा मनामध्ये घेतलं नाही बाबा, ज्या ज्ञानोबरांनी संसार कधी केला नाही माईबाप, ते ज्ञानोबरा काय म्हणतात, अवघाची संसार. आता अवघा हा शब्द फार महत्वाचा आहे बरं. अवघा, आता उद्या जर मी तिकडे कीर्तनाला जाणार आहे पहा, आणि तिथे गेल्याच्या नंतर मी सांगेल काय बठाण गाव होतं, अवघा मंडप भरलेला होता. समजतंय ना, रेंज आहे ना, आहे ना, ऐकता ना तुम्ही, अवघा मंडप भरलेला होता. आणि मी समजा आता उद्याच्या कीर्तनाला काय माहित काय दिवा लागणार आहे की नाही, तिथे जर माणसं नाही चांगली आली तर मग मी परवा दिवशीच्या कीर्तनामध्ये सांगू शकते कड्या की काय बाबा काय छान नियोजन होतं, पण अवघे 4-5 बायकां 4-5 माणसं आले होते, अवघेच 25 माणसं कीर्तनला होते. पहिल्यांदा काय म्हटले, अवघा मंडप भरलेला होता, आणि आता काय म्हणणार आहे, अवघे 25 माणसं. शब्द तोच आहे पण अर्थ बदललेला आहे बरं. अवघा म्हणजे मोठावाला अवघा नाही येतो, हा छोटावाला. अवघा संसार सुखाचा करीन, अरे संसार आहेच किती, म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन हे ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा घ्यावी. जेव्हा व्यक्तीने विचारलं ज्ञानोबराय तुम्ही स्वतःचा संसार केला नाही, जगाचा संसार सुखाचा कसा करणार, मागचा पुढचा विचार केला नाही, डायरेक्ट सांगितलं आजी संसार सुपळ झाला गे माई. तो म्हटलं आतापर्यंत फक्त फोडणी बसलेली होती, आता खिचडी तयार झाली. डोक्यामध्ये ज्यानं संसार केला तो म्हणतो केला नाही, ज्यानं केला नाही तो म्हणतो सुखाचा झाला, आणि ज्यानं केलाच नाही तो म्हणतो पूर्ण सुद्धा झाला. म्हणजे आता फार कठीण झालं. ज्ञानोबराय म्हणलं तुला पुन्हा तुकोबरांकडे जावं लागेल. पुन्हा तुकोबरांकडे गेला आणि तुकोबरांना विचारलं का हो तुकोबराया, ऐका ना म्हणे, ऐका ना अहो तुमचा संसार पूर्ण कसा झाला, ज्ञानोबरायांचा संसार पूर्ण कसा झाला, याचं उत्तर मला आज पाहिजे. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हटले राजा, अरे परमार्थिक संसार जर पूर्ण करायचा असेल तर संसार सोडावा लागतो. ओ तुकोबराय का सोडायचा संसार? तुकोबराय म्हटले राजा याच्या करिता सोडायचा, देवानं आपल्यावरती प्रेम करावं म्हणून संसार सोडायचा प्रथम चरण. काय सांगायचं, ज्या ज्या व्यक्तीने जगामध्ये संसार सोडला, मला माहिती वेळ झालेली, पण इमानदारीनं सांगायचं मी इथं 8:30ला आलते का 9ला आले होते, 9:30ला नाही 9ला आले होते 9ला आले होते ना, मग मी बरोबर 11ला कीर्तन सोडणार, चालेल ना? आई दमल्या नाही तुम्ही, आज शेतात 9 जण गेल्या, मग काही अडचण नाही, बसताल ना शिवाय देताल खालून, तसं करू नका बरं. नाही नाही मी बरोबर सोडते तुम्हाला, फक्त 5-10 मिनिटं मी तुमच्याकडून आणखी एक्स्ट्रा गेला. ऐका हा, अरे कोणी सोडला संसार? जेव्हा हा प्रश्न जगद्गुरु तुकोबरांना त्या व्यक्तीने विचारला तेव्हा किती गोड सांगितलं पहा. तुकोबरांनी सांगितलं राजा, ज्या राधे कृष्णाचं मंदिर, राधाकृष्ण ज्या राधाकृष्णाचं मंदिर या बठाण गावामध्ये
त्या राधेनं सुद्धा कृष्णाकरिता संसार सोडला. किती सोडला हो? बरं, संसार सोडला. संसार सोडणं सोपं आहे, पण देवानं प्रेम करणं कठीण आहे. मग किती प्रेम केलं, असा प्रश्न जर कधी मनामध्ये आला ना, तर एक गोड गीत आहे पहा त्याच्याकरिता. बरं, इतका प्रेम केलं देवानं, इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं की राधेशिवाय तो अपूर्ण झाला. कारण निराधा के बिना श्याम राधा के हे राधे श्याम रे, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. बोलो राधे राधे करिता भगवान आरधे झाले. पहा, जनाईनं संसार सोडला. पहाटे साखर झोप सोडून देव कुठं गेले? जनाबाईच्या झोपडीत गेले. फक्त जनाबाईनं म्हणावं, जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, तुझ्या मला मायवा काही नाही, अरे पांडुरंग काही नाही, अरे विठ्ठला काही नाही. जनाबाईला हाक द्यावी आणि पांडुरंग परमात्म्यानं वैकुंठ सोडून जनीच्या दारामध्ये यावं. सावता बाबांनी स्वतःच्या मळ्यामध्ये राहावं. देह जरी संसारामध्ये असला तरी हाक द्यावी, पांडुरंगा अरे एकदा तरी या मळ्यामध्ये येऊन जा ना. एका क्षणात देवानं चोर होऊन सावता बाबांच्या हृदयामध्ये जावं. याला जगाच्या बापानं सावता बाबांकरिता संसार सोडला आणि सावता बाबांनी जगाकरिता संसार सोडला. ऐका, अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. गोरोबा काकांनी चिखल तुडवता तुडवता विवळ झाली, संसारामधून निवृत्त झाले, स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं. इतका त्यांनी संसार सोडला. पण जगद्गुरु तुकोबाराय ते बोलून चालून संत होते हो, त्यांच्या इतका आम्हाला जमणार नाहीये. पण जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला असं काहीतरी सांगा जे ऐकून आमच्या अंतःकरणामधले संसार सोडण्याची तीव्रता जागे होईल. जगद्गुरु तुकोबाराय हसले. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, राजा ऐक, अरे कालच माझं लोहगावाला कीर्तन झालं म्हणे. त्या लोहगावाच्या कीर्तनामध्ये एक शूरधीर व्यक्ती येऊन बसला. त्या शूरधीर व्यक्तीला आजही आपण पुजतो मैबा. पण एक शोकांतिका एवढी वाटते की 19 फेब्रुवारी आली की प्रत्येक पोराचा डीपी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतात. प्रत्येक पोराचा स्टेटस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतात. प्रत्येक पोराच्या विविध सोशल मीडियावरच्या जाग्यावरती छत्रपती शिवाजी महाराज असतात. सगळ्यांच्या अंगावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे ड्रेस असतात. सगळ्यांच्या डोक्यावरती त्या दिवशी सुंदर असा फेटा असतो. आणि विशेष म्हणजे त्या दिवसापुरती का होईना सगळ्यांच्या डोक्यावरती चंद्रकोर असते. बरं, पण ऐका, फक्त 19 फेब्रुवारी करिता जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर म्हणू ना, नको वापरच बरं आहे की नाही. त्या दिवसाकरिता जर आपण फक्त छत्रपती 19 फेब्रुवारी ऐका, विशेष म्हणजे चला एका गोष्टीचा आनंद आहे की तो सण लेकरं दिवाळीपेक्षाही मोठा साजरा करतात. पण ऐका, काही ठिकाणची लेकरं एवढी सध्याच्या काळामध्ये एवढी बिकट परिस्थिती आहे. कोणी डीजे लावतंय, कोणी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. पण ऐका, आनंद एका गोष्टीचा आहे की आपल्या सप्त्यामध्ये शिवजयंती साजरी झाली. अपेक्षा होती तुम्ही जागे असता. अयो, आणखीन मी झोपलेले म्हटलं राव, चहा आणायचा का तुम्हाला? नाही आहे ना, असं काही नाही आहे ना. ऐका हा, आणि खऱ्या अर्थाने त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी आपल्या सगळ्यांकरिता संसार सोडला. माईबाप, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं, एक आई सांगेल, एक दुसरी ज्ञानाई सांगेल आणि तिसरी विठाई सांगेल. ऐका बरं, ती आई म्हणजे आदर्श माय जर या जगामध्ये जर कुठली असेल तर तिचं नाव जिजाऊ माईबाप. कारण एका गोष्टीची एवढी शोकांतिका आहे गोपाल दादा की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक लेकराला माहित आहेत. छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक लेकराला माहित आहेत माईबाप. पण छत्रपती शहाजी महाराज कोण होते आज हे सांगण्याकरिता
एखादं पुस्तकही नाहीये आणि हे दाखवण्याकरिता एखादा पिक्चर सुद्धा नाही. ही शोकांती काही जगात. दोघे दोन छावे पुढे आले आणि जगाकरिता त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा त्यांचा बाप मात्र जगासमोर आला नाही, नाही का? ऐका, पण त्या छत्रपती शहाजी महाराजांनी काय कष्ट सहन केले माय बाप. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही प्रत्येक वेळा ऐकतात, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये वेळ नाही घालणार. पण मला तुम्हाला छत्रपती शहाजी महाराज सांगायचे आहेत. कारण ऐका, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी राजमुद्रा दिली होती पा, ती राजमुद्रा दिल्याच्या नंतर एक वचन घेतलं शोभा, अरे असंख्य दिवसापासून आम्ही जी स्वप्न रंगवत आहेत, प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावरती पदर असावा, प्रत्येक स्त्रीच्या भाळी सुंदर कुंकू असावा, प्रत्येक मंदिरावरती कळस असावा आणि प्रत्येक दारात तुळस असावा. हे स्वप्न जेव्हा आम्ही रंगवतोय ना, हे स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. हे सांगितल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले छोटे छोटे मावळे गोळा करावेत आणि मावळे गोळा केल्याच्या नंतर आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तोरण्याला तोरण बांधावं. पण एक प्रामाणिकप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही शाळेत जाताना सगळेजण ऐका, मग त्या शाळेमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला असेल ना, मग त्या पहिला गड कोणता जिंकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी? तोरणा. आणि त्या तोरण्याचं पहिलं नाव काय होतं? थांबा एक मिनिट. त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला ना, हे फार विठ्ठल. ऐका, आता जर इथून पुढे तुम्हाला जर कोणी विचारलं ना की त्या तोरणागडाचं अगोदरचं नाव काय होतं, तर काय सांगायचं? प्रचंडगड. काय हे लक्षात ठेवायचा. तुम्ही कीर्तन घरी घेऊ जाऊ नका आणि नेलं तरी तुम्हाला काही त्याचा उपयोग होणार नाही, कारण तुम्ही संसारात पडलेच नाही, कधी सोडणार संसार आहे की नाही? एवढंच गोष्ट घरी घेऊन जा. काय सांगितलं नाव आता? प्रचंडगड. त्या प्रचंडगडाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण बांधला माईबाप, आणि मग जगानं जे कार केला, काय केलं? ऐका, शहाजीचा बाण काळाचा शहाजीचा बाण काळाचा काळ शिवनीवर जन्मला. आणि अपेक्षा आहे प्रत्येक ज्या व्यक्तीला हिंदू असल्याचा अभिमान आहे त्या प्रत्येकानं टाळी वाजवायची बरं का. आताच नाही, बस निघल्यावर. थांबा. आणि शिवबान तोरण बांधला सगळ्यांनी हात शिवनीवर जन्मला, शिवनीवर जन्मला. तोरण बांधलं तोरणाला तोरण बांधलं तोरणाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तोरण्याला तोरण बांधलं मायबाप, ही बातमी त्या बिजापुरामध्ये पोहोचली. आणि बातमी त्या बिजापुरामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या बादशहाच्या पायाखालची जमीन हिसकली मायबाप. आणि बादशहाच्या पायाखालची जमीन हिसकल्याच्या नंतर आता विचार केला, अरे 16 वर्षाचं लेकरू येते आणि त्या 16 वर्षाचं लेकरू पकडण्याकरिता आपल्याला लाज वाटली पाहिजे. मग त्याला पकडायचं नाही तर त्याला थांबवायचं. कसं थांबवायचं? अरे वाऱ्याच्या वेगानं पळणारा शुभा आहे, घोडा सुद्धा कमी आहे असा असणारा तो शुभा आहे, त्याला पकडायचं कसं, थांबवायचं कसं? कारण एक सापडलं. आता त्या शुभाची दप्ती नस पकडायची. कुठली दप्ती नस आहे? तर त्याचा असणारा बाप त्याची दप्ती नस आहे. छत्रपती शहाजी महाराजांना बेड्या ठोकल्या मायबाप.
बेड्या ठोकल्याच्या नंतर त्या बिजापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं गाढवासारखी धिंड काढली. आणि गाढवासारखी धिंड काढल्याच्या नंतर जेव्हा ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचली तेव्हा टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि हातामध्ये राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांकडे गेले. आणि आऊसाहेबांकडे गेल्याच्या नंतर आऊसाहेबांना म्हणू लागले, आऊसाहेब हे स्वराज्य आपल्याला नकोय, ही रयत आपल्याला नकोय, हा तोरणा आपल्याला नकोय, हा गड आपल्याला नकोय, हे किल्ले आपल्याला नकोय. काय झालं शिवबा? आऊसाहेब हे तोरणा आपण जिंकलाय, हे गड आपण काबीज करू, पण एकदा गेलेला बाप पुन्हा भेटणार नाही. आऊसाहेबांनी सांगितलं, राजा सोडीला संसार. तुम्हाला तुमच्या बस स्टँडवर आणून सोडले, टेन्शन घेऊ नका. ऐका काय सांगितलं आऊसाहेबांनी, राजा जगाकरिता या समस्त सृष्टीकरिता सोडीला संसार. आणि खऱ्या अर्थानं आपल्यावरती सगळ्यांनी माया केली. एका गोष्टीचा आनंद आहे मै बाप, आपल्या गावामधला भव्य पुतळा फार सुंदर आहे. पुतळे आज प्रत्येक ठिकाणी आहेत. एक माफी मागून शब्द बोलेल, पुतळे आज प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि विशेष म्हणजे आता प्रत्येक गावोगावी पुतळं बसवण्याचा जो अट्टास सर्व तरुण मंडळीने घेतलेला तो फार चांगला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या गावामध्ये आहेत ना, त्या गावामध्ये मला नाही वाटत की पुन्हा कधीतरी अशा वाईट गोष्टी होतील, नाही का. कारण डोळ्याला दिसणारं सात्विक जे चित्र आहे, ते सात्विक असणारं चित्र माणसाच्या मनाला शांत करून टाकतं. फार सुंदर इथं पुतळा आहे माईबाप. पण ऐका, आत्ताच एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते. आत्ताच काल का परवा मला वाटतं एक फार दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली. फार दुर्दैवी, इतकी दुर्दैवी की याचा विचार सुद्धा कधी कोणी केला नसेल. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकण्याकरिता गावातील अनेक 500-550 माणसं एकत्रित येतात. पण त्या 500 माणसांवर मात करणारी वाघिणी आपल्या महाराष्ट्राला भेटली आहे. खऱ्या अर्थानं लेक कशी असावी तर त्या लेकरासारखी असावी. बरं, मुलगी कशी असावी? आज प्रत्येक मुली प्रत्येक ठिकाणी आहेत. आज मुली प्रत्येक ध्यासामध्ये प्रत्येक मुली काही ना काही करतायत. पण ऐका, त्या काही न काही करता करता त्या मुलीनं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची वाघीण झालंच पाहिजे. तेव्हाच कुठेतरी ती या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहू शकते, नाही का. आणि खऱ्या अर्थानं फार मला वाटतं ती दुर्दैवी घटना आहेच, पण त्याच्यातून आज छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला असेल. आणि वरून छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असतील की त्या काळामध्ये